नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात आता आंबेडकरी संघटना सुद्धा आक्रमक झालेल्या आहेत। 26 जानेवारीला त्यांच्या विरुद्ध मूक मोर्चा काढण्याचं या सर्व संघटनांनी ठरवलेलं आहे। नवी मुंबईमधल्या झोपड्या, धार्मिक स्थळं यांच्या विरोधातली कारवाई, ऐरोलीतला आंबेडकर भवनाचं रखडलेलं काम या विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे। आंबेडकर भवनाच्या घुमटावर मार्बल बसवण्यात तुकाराम मुंढे यांनी तांत्रिक कारण देत विरोध केलेला होता। त्यानंतर नगरसेवकांनी आवाज उठवल्यावर मार्बल लावू असं मुंढेंनी सांगितलं होतं। मात्र 3 महिने उलटून गेल्यानंतरही या ठिकाणी मार्बल न बसवल्यामुळे आंबेडकरी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। नवी मुंबईच्या अगदी घराघरापर्यंत ह्या गोष्टीचा निषेध होतोय आणि त्या आता उद्रेक होण्याची फार मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता या ठिकाणी आहे। आणि याचं कारण म्हणजे या ठिकाणी महासभेने घेतलेला जो निर्णय आहे, हा निर्णय परस्पर त्यांना अधिकार नसताना त्यांनी तो रद्द करणे आणि याच्यामध्ये हेतुपुरस्सर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंती निमित्त होऊ घातलेलं, पूर्णत्वास गेलेलं हे स्मारक त्या कार्यकाळामध्ये पूर्ण होऊ नये किंवा त्याचं उद्घाटन होऊ नये, ह्या एकमेव त्या ठिकाणी उद्देश त्यांचा या ठिकाणी सिद्ध झालेला आहे। आम्ही रिबन पक्षाच्या वतीने, आमच्या समवेत काँग्रेस आहे, शिवसेना आहे, सगळ्या पक्षाच्या वतीने आम्ही त्यांच्या विरुद्ध एक तीव्र आंदोलन आम्ही छेडण्याचा इशारा आम्ही त्या बैठकीमध्ये दिलेला आहे। आणि आम्ही असं ठरवलेलं आहे, जर आता 26 तारखेच्या या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आम्ही त्यांच्या विरुद्ध पहिलं आंदोलन आम्ही छेडतो आहे आणि जर त्याच्यानंतर देखील आयुक्तांनी त्यांचा हेकेखोरपणा जर बंद केला नाही तर येत्या काळात RPI त्यांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही।